आता नंतर दाखवणारच ना. ते काय मला माहित नाही का ते काय ते असू. बोला साहेब, आतापर्यंत आपण मराठा आरक्षणबद्दल चांगली भूमिका घेतली, पण आज जे आपण सोलापूरमध्ये ते वक्तव्य केलं की मराठा मुलांची राजकीय ह्याच्यामध्ये कोणतरी डोके भडकवित आहे किंवा राजकीय डोके कोणतरी भडकवित आहे, तर ते आता आज आमचे 400 बांधव ह्याच्यामध्ये मयत झाले. तर अण्णासाहेब पाटलापासून आता जावळीकरापर्यंत विनायकराव मेटेपर्यंत सगळ्यांनी आत्महत्या करायला लागले त्यांना मराठा समाजासाठी. साहेब, कोण डोकं भडकत नाही? आज समाज काय जगतोय ते आम्हाला अवस्थेत माहीत आहे, गरिबी काय असते ते आम्ही बघतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ते वक्तव्य करणं चुकीचं होतं की कोणतरी राजकीय ह्याच्यापुढे डोके भडकतंय किंवा आरक्षण ओबी हे कशाला. मी जे सांगतोय ना तुम्हाला पूर्ण ऐकून घ्या. मी जे आज बोललोय ना तुम्हाला आज नाही समजलं, अजून काळ जाऊ देत. ही विधानसभेची निवडणूक होऊन जाऊ देत, कळलं का? आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अंदाज येईल. म्हणजे जरांगे पाटील आहेत ना, त्यांनाही या गोष्टींचा अंदाज येईल. म्हणजे त्यांची जी लढाई चालली त्यांच्या लढाईचा विषय वेगळा आहे, पण ज्यांना तो राजकीय दृष्ट्या वापरायचा आहे, कळलं का, ते ह्यातनं ह्या गोष्टी साधून घेत आहेत. ह्या नीट समजून घ्या पहिले. बरोबर. समजतं मी काय म्हणतो? मी आज काय म्हटलं, महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाहीये. महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य, बरोबर आहे, कोणालाही आरक्षणाची गरज नाहीये. इथल्या मराठी मुला मुलींना, बरोबर, शिक्षण आणि रोजगार याच्यासारखी महाराष्ट्रासारखी संधीच कुठे उपलब्ध नाही. आणि महाराष्ट्रात हे आहे म्हणून बाहेरच्या राज्यातली लोक इथे येतात. नाही साहेब, आज शेतकरी आत्महत्या करतोय. ऐका ना, आपण दोन वेगवेगळे विषय बोलतो. नाही, त्याच्यातच येतोय. हा, म्हणून मी सांगतो तुम्हाला, आता ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला किती जणांनी आश्वासन दिली आतापर्यंत? मागे मोर्चे निघाले होते एकदा, बरोबर, साधारणपणे त्यावेळेला फडणवीस मुख्यमंत्री होते, बरोबर. काय झालं त्याचं? पुढे काय झालं त्याचं? 16% आरक्षण दिलं त्यामध्ये, ते पण फसवून निघालं. एक्झॅक्टली. माझं हेच तुम्हाला सांगणं आहे, हे जे तुमच्या तोंडाला पानं पुसतायत आणि त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेत आहेत, यांच्यापासून सावध राहा. साहेब, आम्ही सावध आहोतच, पण आमचं एवढंच म्हणणं होतं त्याच्यामध्ये की जे काय समजा आता आमची ओबीसीची 50%च्या आतूनची मागणी आहे, ऐका साहेब, तुमचं आम्ही म्हणणं मान्य ऐकलं, आमचं म्हणणं 50%च्या आतून जी आमची मागणी आहे, तर ह्याच्यासाठी आपल्या पक्षाच्या वतीनं काय करताल आमच्यासाठी? हे उशिरा थांबा. ज्या वेळेला जरांगे पाटील उपोषणाला बसले होते, जेव्हा मी आलो होतो तिकडे, मी काय म्हटलं होतं तिकडे, तुम्ही जी मागणी करताय ही होणार नाही, हे लोक होऊ देणार नाहीत. यांच्या मनामध्ये फक्त तुमची माथी भडकवणे, संघर्ष घडवणे, यातनं हातामध्ये मतं मिळवणे, आणि तुम्ही वाऱ्यावर पडलात तरी चालेल. साहेब, आता कसं माहितीये का, तेच करतायत साहेब, बाळ रडल्याशिवाय दूध पाजत नाही, बरोबर आहे. तसं समाजाने कुठेतरी आता आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय हे सरकार. उद्या जर हे राज्य माझ्या हातात आलं, मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही. आपली मराठी मुलं, आपल्या मराठी मुली, आपला शेतकरी, ह्याच्यावरती जो पैसा खर्च व्हायला पाहिजे ना, तो नको त्या लोकांवरती पैसा खर्च होतो या महाराष्ट्रात. हे जे सगळे पूल आणि ब्रिजेस जे बांधले जात आहेत ना, सगळ्या गोष्टी हे कोणासाठी बांधले जात आहेत? कोण लोकसंख्या वाढवतंय इथे? जे पैसे तुमच्यावर खर्च व्हायला पाहिजेत, महाराष्ट्रात खर्च व्हायला पाहिजेत, ते फक्त शहरांमध्ये खर्च होत आहेत. हजारो कोटीचे टेंडर्स काढली जात आहेत, हजारो कोटीची, बरोबर. तो सगळा पैसा तिकडे जातोय का? कारण लोकसंख्या वाढली. आणि या लोकसंख्या वाढणीमध्ये सर्वात जास्त या शहरांवरती पैसा खर्च होतो, जो शेतकऱ्यांवरती व्हायला पाहिजे, जो आपल्या मराठी मुलींवरती पैसा खर्च व्हायला पाहिजे, जो त्यांच्या शिक्षणावरती व्हायला पाहिजे, जो त्यांच्या आज इतक्या आस्थापना आहेत. मी तुम्हाला काढून दाखवतो, त्याच्यामध्ये काय लिहिलंय माहिती तुम्हाला? महाराष्ट्रीयन लोकांना आम्ही घेणार नाही म्हणून. म्हणजे ह्यांची इथपर्यंत हिंमत होते की मराठी मुलांना आम्ही घेणार नाही म्हणून सांगतात. आपल्याकडच्या राज्यातल्या कंपन्या तुमच्यापर्यंत, आपल्यापर्यंत येतच नाही की या शहरांमध्ये नोकऱ्या कुठे आहेत, कुठे उपलब्ध होत आहेत, काहीच माहिती नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की हा प्रश्न सोपा आहे. कसा? असाच मी सांगतोय तसाच.
की आपल्याकडे किती नोकऱ्या उपलब्ध आहेत, हं. शिक्षणाची संधी कुठे कुठे उपलब्ध आहे हे आपल्या मुलांना माहितीच नाहीये. हे आपल्या मुलांपर्यंत पोहोचवलंच जात नाही. तुम्हाला मागचं आंदोलन माहिती मी आजच माझ्या प्रेसमध्ये बोललो. रेल्वेचं आंदोलन माहिती तुम्हाला? हो. कशासाठी आंदोलन झालं होतं ते? हं. नोकऱ्या कुठे होत्या? महाराष्ट्रात. आणि भरती जाहिराती कुठे होत्या? युपी बिहारला. हं. म्हणजे त्यांना तुमच्या राज्यातल्या नोकऱ्या कळतायत पण तुम्हाला कळत नाहीये. नाही, आम्हाला कळतात, नाही, पण आमचा आरक्षणचा ओबीसी हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा तिथं येतो. ओबीसी म्हणजे कॅटेगरीमध्ये मी सांगतोय, आरक्षण घेतलं जातं. मी तेच सांगतो तुम्हाला, उद्या ओबीसी असू देत, दलित असू देत, मराठा असू देत, आपल्या कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही महाराष्ट्रात. नाही साहेब, तो येईल तो वेळ येईल. सध्याची पण परिस्थिती आजचं वातावरण काय होतं? आज जिरंगे पाटील आज 7 दिवस उपोषणाला बसले. तुमचा विषय तुम्ही बोला, तो वरच्या लेवलचा विषय बोला. आजच्या आम्ही परिस्थितीमध्ये- खूप खाल्ल्या सामान्य लेवलला माणसं आजच्या आहोत. परिस्थितीमध्ये आज ही आमच्या सगळी मुलाची- मंडळी सर ही सगळी मंडळी तुम्हाला तुमचा फक्त वापर करून घेतील. आजपर्यंत सगळ्यांनीच घेतलेला साहेब. नाही, मी तुम्हाला आता सांगतोय हं. हे पुढचे नाही, 3.5 महिने ना, नाही आम्ही 3.5 महिन्याची वेळ येऊ देणार नाही साहेब. आम्ही तर अशी परिस्थिती साहेब, करू. ही 3.5 हे पुढचे 3.5 महिने आहेत ना, ऐका की आजपर्यंत मराठा युवकांचा सर्व पक्षीय नेत्यांनी पुढाऱ्यांनी राजकारण्यांनी आजपर्यंत फक्त 100% घेतलेलाच आहे. आमची तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की म्हणून दादासारखे नेतृत्व सामान्य कुटुंबातून आलेलं मी त्यांना भेटणार आहे. त्यांची मागणी रास्त आहे. त्याला कुणी कुणी डिलिंग करीत नाही. मी त्यांना तुम्ही भेटणार त्याप्रमाणे आहे. dealing आता करून मध्यंतरी मराठा मुलांच्या मुंबईला येऊन गेले मोर्चाला. मध्यंतरी मुंबईत येऊन गेले मोर्चाला. हो. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दिलं झालं म्हणून. हो. काय झालं? आता देश काला त्याच्या पुढे नाही काहीच केलं थांबा, नाही. थांबा. नाही झालं, पण आम्ही मान्य नाही ना ते केलं. मी तुम्हाला आम्ही नाही मान्य केलं अहो, ते. त्याच्या अगोदरच मी ज्यावेळेला येत होते ना जरांगे पाटील मुंबईला, त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही. हे फक्त तोंडाला पानं पुसतील आणि पाठवून देतील. साहेब, मग त्यांना आम्ही मराठा समाजाला मी लोकसभेला दाखवून दिले. म्हणूनच या दाखवून दिले आम्ही. या मग सगळ्या आता लोक- विधानसभेला या सगळ्या आमची एवढीच लोकांना- इच्छा आहे की तुम्ही मराठा समाजाच्या बरोबर राहो. अरे मी सगळ्यांबरोबरच आहे. नाही ना, मग आम्हाला तसं वाटतंय तुम्ही नाहीत आमच्या बरोबर. असं तुम्हाला वाटतंय रे. हे बघा, तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये. मला काय वाटते महत्वाचं आहे, माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे. कळलं का? मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत. साहेब, तुमच्या आमच्या आंदोलनामध्ये आम्ही सगळे सहभागी झालेलो आहोत. विचारा वकील साहेब. आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही. आम्हाला जातपात कळत नाही. आम्ही जातपात मानत नाही. बरोबर आहे. जो असेल तो माझा. माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे. बरोबर की नाही? हो. मला एक मिनिट, मी या सगळ्या ह्याच्यानंतर जरांगे पाटलांशी बोलीन. मी काय बोलायचं ते कळलं का? साहेब, तुम्ही अशी का मध्यस्थी करत नाही की जर तुम्हाला मला आरक्षण जरा बोलू द्याल त्यांच्याशी. हं. बरोबर आहे. काल तुम्ही एकनाथ ते तर शिंदेला आहे. घेतल्यानंतर जिरंगे पाटलाची भूमिका आणि त्यांची भूमिका जालन्याला. माझा आता दौरा आहेच तिथे. जालन्याला पण आता ते जाईल. उद्यापासून उद्याच्याला तुळजापूरलाच आहेत ते. उद्या सोलापूर पश्चिम महाराष्ट्र दौरा चालू उद्या होता. मुक्कामी आहेत तुळजापूरला उद्या संध्याकाळी. उद्या संध्याकाळी येत आहे तुळजापूरमध्ये ते. मला जरा फोन दे त्यांचा. मी त्यांच्याशी बोलून घेतो आणि त्यांना सांगतो काय बोलायचं. सांग. काय होलं साहेब, साहेब, आम्हाला तुमची कुठलीच अडचण नाही. तुम्ही आजपर्यंत आंदोलन सक्सेस केली आहे त्याच्याबद्दल आम्हाला दुमत नाही. पण जे तुम्ही म्हणता की ही दिशा भटकवण्या सरकारचं कामच आहे ती, कुठलंही सरकार येऊ द्या, पण तुम्ही आमच्या मराठा समाजाबरोबर बरोबर राहू आणि ठामपणाने राहू. आमची एवढीच मुंबई आहे. आमची 50% आतून मागणी आहे. मी परत तुम्हाला तेच सांगतो, जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे. याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल. याच्यासाठी केंद्रामध्ये हे बघा, हे सगळं शरद पवार साहेबांना माहितीये. हो, हं? माहिती आहे सगळं. माहितीये ना? त्यांनीच केलेलं आहे कारण बरोबर ना? हे सगळं त्यांना माहितीये ना? हं. मग हे का नाही केंद्रात बोलत? हं. आता पण 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली. बरोबर? हं. सांगताना बाहेर काय सांगितलं? आरक्षणाबद्दल चर्चा झाली. काय झाली? काहीच नाही, काहीच चर्चा नाही. हेच सर आम्हाला म्हणायचं हा. म्हणजे प्रश्न असा आहे ना, प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे तोंडाला पानं पुसणार आणि घोषणामध्ये बाहेर. आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता हं. की इथं कोणतरी राजकीय डोके भडकवतंय किंवा हे आरक्षणचा कुणाला तर राजकीयाला फायदा होईल हं. आणि तो झाला पण लोकसभेला. हं. हे आमच्यात लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी 29 ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय. जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच का राजकारणात येऊ नये हे पण. Exactly. हा. तर- या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना, हं. हे बघा, जे लोकसभेला झालं ना हो. तेच ह्यांना वाटते विधानसभेला होणार. नाही. हो. असं त्यांना वाटतं. वाटते ना हा. त्यांना. त्याच्यासाठी हे सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. हं. ज्याच्यासाठी हे तुमची माती भडकवली जातील. हं. हे बघा, ते भुजबळ बोलतात, हं. तुम्हाला शिव्या देतात, हं.
मग बाकी ते ओबीसीला शिवाय देतात, याच्यातनं फक्त माती भडकवली जातील, हाताला काही लागणार नाहीये. हाताला आता काय लागणार ते म्हणून मी तुम्हाला विधानसभेच्या सांगतो, निवडणुकीमध्ये या दाखवून द्यायचं ठरलं. याच्यामध्ये मला त्यांच्याशी शांतपणे बोलू देत. कळलं का? काय याच्यातनं मार्ग निघतो तो काढू आपण. आजपर्यंत काय झालं नसेल साहेब, आमचं एवढंच हे मत. बघा, मला जर समजा तुम्ही विचाराल ना, बरोबर. ते बाकीचे सगळे राजकारण करत आले. होय. मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार. बरोबर. बरोबर की नाही? शेवटचा तुम्ही प्रश्न सांगितलेलं आजपर्यंत सांगितलेलं मला जाईल. तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे. मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार. मला जातपात कळत नाही. मला त्याच्याशी देणं घेणं नाही. समजलं? माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे. मग तुम्हाला असं वाटतंय का मराठा आरक्षणचा लढा मी परत थांबवावा आम्ही? तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे. मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत. माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलेन. तेच बोलतील तुमच्याशी. शेवटचा एक प्रश्न आहे. तुमची भूमिका स्पष्ट करा. तुम्ही आपण मराठा समाजाबद्दल आरक्षण बद्दल जी आपली भूमिका आहे का? सांगतोय, तुम्ही माझ्यावरती हा दबाव नका टाकू. नाही नाही नाही. दबाव नाही. मला दबाव नाही. त्यांच्याशी बोलू देत. बोलल्यानंतर बोलू देत. ठीक आहे. समजलं? ठीक आहे. लक्षात आणि जी आपली भूमिका स्पष्ट करावी असं आम्हाला वाटतं. माझं त्यांची मी त्यांची परवादीची भूमिका बघतोय. परवादीची जर भूमिका त्यांच्या आरक्षणच्या बाजूने असेल किंवा 50%च्या आतनं जे आरक्षण असेल, दादाची ज्या मागण्या असलेल्या त्या मागण्याला जर सकारात्मक भूमिका असेल तर आपलं त्यांचं जमल, अन्यथा आपलं त्यांचं जमणार नाही. प्रत्येक मराठवाड्यामध्ये दौऱ्यामध्ये त्यांच्याकडे असा जाब विचारला जाईल की तुमची भूमिका काय आहे ती. आज जे सोलापूरमध्ये मान्य राजसाहेबांनी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल आपण त्यांना विचारणा केली की बाबा तुम्ही जे म्हणताय की हे आमचं डोकं फिरवलं जातं, राजकारण आमच्यामध्ये घुसवलं जातं, तर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे. तर तरी सांगितलं की काही पक्ष तुमच्या ह्याचा वापर करत आहेत, त्याच्यामुळं मला तसं वाटलं त्यांनी लोकसभेला तुमच्या विचाराचा फायदा घेतला, म्हणून मला वाटलं की हे लोक तुमच्या आंदोलनाचा ते फायदा घेत आहेत. पण आम्ही त्यांना सांगितलं की माननीय जरंगे पाटलाची 29 ऑगस्टला भूमिका स्पष्ट होणार आहे. जर त्यांना फायदा होत असेल तर आम्ही पण राजकारणात का उतरू नये, म्हणून आम्ही पण राजकारणात यायचा निर्णय घेतलाय. त्याच्यामुळं त्या विषयाला तो विषय मिटला. दुसरी गोष्ट आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुमची मराठा आरक्षण बद्दल तुमची काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी. त्यानंतर त्यांनी सांगितले की मी आत्ता मान्य जरंगे पाटलाबरोबर चर्चा करतो, त्यांच्या माझ्यामध्ये जे काय संवाद होणार आहे ते उद्या इथं धाराशिव तुळजापूरमध्ये मुक्काम येतं, त्यांच्याबरोबर मी चर्चा करतो, त्यांच्याबरोबर भेटतो आणि त्याच्यामध्ये जे काय चर्चा होते ते तुम्हाला मी परवा दिवशी माझी भूमिका स्पष्ट करून सांगतो असं त्यांनी सांगितलं. आपल्या 2 विषयावर त्यांनी हे 2 गोष्टी बोलले. आम्ही तूर्त आंदोलन स्थगित करीत आहेत. जर परवा दिवशी त्यांची भूमिका समाजाच्या विरोधात किंवा आरक्षणाच्या विरोधात असेल तर अख्ख्या मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये हे आंदोलन चालू राहील. आपल्या शेजारी जे उभे कार्यकर्ते त्यांच्याबद्दल काही मनसेच्या अनधिकृत पेजकडनं काही सोशल मीडिया फॅन्स ग्रुप पेजकडनं जे वेगवेगळे पोस्ट केले जातात की ते राजकीय पक्षाचे वेगवेगळे कार्यकर्ते आंदोलन तुम्ही पक्षाचे पदाधिकारी आहात का किंवा काय मी कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी नाही, सर्वांना माहिती आहे. मी 12-13 वर्ष झालं समाजाचं काम करतो. ते असे फोटो कोणाला कोणी भेटले तो व्हायरल करत असतात. पण माझी भूमिका स्पष्ट आहे. मी मराठा समाजाचा आहे, मराठा समाजासाठी मरण. हे कुणीही आता हे आंदोलन चिरडण्यासाठी मनोजदादाचे पण खूप आरोप मनोजदादाबरोबर आजपर्यंत झालेले आहेत. तसेच आमच्यावर सुद्धा आरोप करणारच आहेत. हे त्यांचं काम आहे आरोप करणं, पण त्यांना उत्तर मात्र आमच्या कामातूनच मिळणार, कुणाचाच नाही. यापूर्वी काम केलेलं आहे शरद पवार गटामध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये काही? त्याला जवळपास 2013 मध्ये केलं होतं. 2013 मध्ये केलं होतं. त्याच्यानंतर माझा त्यांचा कुठलाचाही कसला संपर्क नाही. पण हे असं हे चालतच असतं, लक्षात ठेवा तुम्हाला. हे असे सातत्यानं आरोप मनोजदादाला असं तेच आरोप केले की काँग्रेसचं काम केलं होतं म्हणून हे असे करणारच आहेत आरोप. आज 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 अमोलनं सांगितलं त्या पद्धतीनं सर्व चर्चा झालेली आहे. त्याच्यामुळं